महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, तसेच निपक्षपणे महिलांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सक्षम महिलेची नियुक्ती या पदावर करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला नाशिक येथे एकत्रित येऊन पवार साहेबांना पत्राद्वारे संदेश पाठवलाय। महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढत आहे। नुकत्याच झालेल्या वैष्णवी हगवणे प्रकरण समोर असतानाच नाशिक मधल्या गंगापूर येथे भक्ती गुजराती हिलाही हुंडाबळीमुळे आपला जीव गमवावा लागलाय। असे असतानाही महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कुठलीही ठोस भूमिका घेतलेली दिसून येत नाहीये। दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार काही थांबत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांना पत्र लिहून महिला पदाधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षा संगीताताई पाटील, नाशिक तालुका अध्यक्ष अश्विनी झोंबाडे, त्र्यंबक तालुका अध्यक्ष कल्पना हिरे, कळवण तालुका युवती अध्यक्ष खुशबू मोरे, तालुका अध्यक्ष शैला कुंदे, जिल्हा उपाध्यक्ष मीरा भोईर, जिल्हा सरचिटणीस भारतीताई चिंते, त्र्यंबक शहराध्यक्ष सिद्धी चव्हाण आदी उपस्थित होते। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नमस्कार, मी खुशबू दीपक मोरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नाशिक कळवण येथील सदस्य असून गेल्या 4 दिवसापूर्वी पुणे येथे वैष्णवी हगवणेवर हुंडाबळी निमित्ताने त्या मुलीने जीव दिला, हत्या झाली, तर त्याच्याकडे महिला प्रशासनाने लक्ष द्यावे, पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे। त्यांचे आरोपी मोकाट फिरतायत, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। गृहमंत्री झोपले आहेत का? गृहमंत्री काय करतायत? गेल्या काही दिवसापासून अशा अनेक केस होत आहेत। मागे ती प्रसूती महिलेवर केस झाली होती, त्याचंही काही हे नाही। आज गेल्या 2 दिवसापूर्वी आमच्या नाशिकमध्ये गंगापूर रोड इथे गुजराती ताईंवरही अशाच प्रकारचा प्रसंग आला। काय करते महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर, काय करतायत? त्यांना जर त्यांची जबाबदारी सांभाळता येत नसेल तर त्यांनी दुसऱ्याकडे द्यावी। पक्ष आणि महिला आयोगाचा कोणताही संबंध नसावा। महिला आयोगावर जी महिला असावी ती कोणत्याही पक्षाची, कोणत्याही राजकीय संबंध नसणारी असावी, कारण की राजकीय प्रॉब्लेम येतात जेव्हा महिला आयोगाच्या जेव्हा पदभार सांभाळतात। त्यामुळे कोणीही काही न करता रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा आणि माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माननीय गृहमंत्री फडणवीस साहेबांनी जे झोपले आहेत, त्यांना ज्यांची झोप एकदम AC मध्ये गार लागली आहे, त्यांनी लवकरात लवकर उठावं, नाही तर अख्खा महाराष्ट्र पेटून घालू आम्ही महिला युवती मिळून। कारण की आम्हाला आता प्रश्न पडला आहे, काही 2-4 वर्षात मलाही लग्न करायची परिस्थिती निर्माण होईल, लग्न करावं का नाही हा माझ्या पुढे खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे लवकरात लवकर महिला आयोगाच्या सदस्य ज्या अध्यक्ष त्या बदलण्यात यावा आणि रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा। आणि रुपाली चाकणकरांना एवढंच सांगणं आहे की कोणत्या मीडियावर कशावरही रुसून बसू नका, कारण की तुमचे प्रश्न सोडवा, तुमचं काम काय, तुम्ही बोलतात काय? तुम्ही फक्त मेकअप करण्याकडे लक्ष देतात, रील बनवण्याकडे लक्ष देतात, त्याच्याकडे लक्ष चालू आहे। लवकरात लवकर राजीनामा द्यावा, नाही तर गृहमंत्र्यांनी राजीनामा फेकून घालावा, कारण की कितीचा राजीनामा मागतोय आम्ही, का राजीनामा देत नाही? तुमच्या तर काम होत नाही तर मग नका करू ना, इतरांना संधी द्या ना। धन्यवाद। पुण्याला जी घटना घडली आहे वैष्णवी हगवणेच्या हत्या प्रकरण, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे। या हत्या प्रकरणामागे जे कुणाचा हात आहे तर त्यांच्या घरच्यांचा। तर अशा अनेक माझ्या मुली आहेत ज्यांचं अजून लग्न होणार आहे, त्या मुलींना आज ते प्रश्न पडला आहे आपण लग्न करावं का नाही करावं। अशा जर महिला आयोगाला अध्यक्ष लाभल्या तर अशा महिलांचं करायचं काय? कारण यांनी 2-2 पदांवर यांना राहण्याची ही हाऊस नको पाहिजे। कारण ज्या महिला आयोगावर ज्या अध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष अशा असाव्यात त्या ज्या पक्षविरहित असाव्यात, कारण ज्यांना ते वेळ देता यावा आणि ज्यांच्यावर जे अन्याय होत आहेत त्या मुलींना, महिलांना न्याय देता यावा, अशी माझी मागणी आहे। आज मुख्यमंत्री पण आहेत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे का तुमचं प्रशासन यांनी चांगल्या प्रकारे ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, का ज्या महिलांवर अन्याय होत आहे, ज्या मुलींवर अन्याय होतोय, बलात्कार प्रकरण आहे, आमच्या गंगापूरला पण एक घटना घडली आहे, ती पण तिची हत्या झाली आहे, गुजराती मुलीची हत्या झालेली आहे। अशा अनेक प्रकरणं आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत का त्या तुम्ही लक्ष घालावं ह्याच्यामध्ये आणि माझ्या महिला भगिनींना, माझ्या मुलींना न्याय द्यावा। आणि रुपाली चाकणकरांना मला एकच सांगायचं आहे, ताई, फक्त दिसण्यात सुंदर असणं गरजेचं नसतं, तर आपल्या कार्यातून आपण सुंदरता दाखवून द्यायची असते। आपलं कामही तसं पाहिजे आणि त्याला चिल्लर म्हणण्यापेक्षा चिल्लरला किती किंमत असते हे आपल्यालाही माहिती आहे। आपण ज्यावेळेस चिल्लर द्यायला जातो आपल्याला एक बंदी नोट पाहिजे असते, तेव्हा ते 10 रुपये 20 रुपये कमी देतात। याचा अर्थ आपल्या चिल्लरला किती किंमत आहे हे आपल्याला अजून माहीतच नाही आहे।
मला एकच सांगायचं, आपण यापुढे ह्याचा राजीनामा द्यावा आपल्या पदाचा आणि चांगल्या महिलेला त्या पदावर बसण्याची संधी द्यावी, एवढीच माझी मागणी आहे. शरदचंद्र पवार गटाच्या जय हिंद जय महाराष्ट्र. रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर. गृहमंत्री झोपले का? गृहमंत्री जागे व्हा.